सोलापूर शहरालगत असलेल्या बोरामणी परिसरात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली होती। 2.5 एकराच्या जमिनीच्या हव्यासापोटी आरोपी पप्पू म्हणजेच चुलत्यानेच 16 वर्षाच्या शिवराज आणि त्यांच्या आईला आणि बहिणीला संपवलं। सगळे साखर झोपेत असताना मध्यरात्रीच्या सुमारास हा हल्ला झाला होता। या प्रकरणात आता पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केला असून प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे। 16 वर्षांच्या शिवराजवर तलवारीने तब्बल 49 वार करण्यात आले होते। पप्पू तलवार घेऊन गच्चीवर पोहोचला। शिवराजची आई म्हणजेच मयत गायत्री म्हस्के यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले होते, त्यामुळे चुलत्याचा त्यांच्या जमिनीवर डोळा होता। मध्यरात्रीच्या शांततेत आरोपी पप्पू हातात तलवार घेऊन गच्चीवर पोहोचला। संतापाच्या भरात पप्पूने वहिनी गायत्री यांच्यावर तलवारीने सपासप वार करण्यास सुरुवात केली। यात गायत्री सुधाकर म्हस्के, मुलगी प्रिया म्हस्के आणि मुलगा शिवराज म्हस्के यांचा मृत्यू झाला होता। बहिणीच्या रक्षणासाठी भाऊ शेवटपर्यंत लढला। आपल्या आईवर होणारा प्राणघातक हल्ला पाहून शिवराजने तिला वाचवण्यासाठी मध्यस्थी केली, मात्र रक्ताने माखलेल्या आरोपीने दयामया न दाखवता दोन्ही मुलांवरही तलवारीने सपासप वार केले। आईवर हल्ला होत असताना शिवराज मध्ये आला आणि त्याच्यावर देखील तलवारीने वार करण्यात आले। त्यानंतर शिवराजवर आरोपी काका पप्पूने वार केले, त्यात तो गंभीर जखमी झाला। पण काका बहिणीकडे जात असल्याचं दिसताच तो तातडीने बहिणीला वाचवायला निघाला। बहिणीचं रक्षण करण्यासाठी तो तातडीने उठला आणि काकासोबत 2 हात करण्याचे प्रयत्न केले। तिथंही त्याच्या अंगावर वार झाले आणि बहिणीसह शिवराजने देखील प्राण सोडले। सपासप 49 वार पोस्टमॉर्टम रिपोर्ट दरम्यान चुलत्याने शिवराजवर 1-2 नाही तर तब्बल 49 वार केल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आलं आहे। तर शिवराजच्या आईवर त्याने 16 वेळा तलवारीने वार केले होते। त्याशिवाय शिवराजच्या बहिणीवर त्याने 6 वेळा वार केले आणि तिला देखील संपवलं होतं। पोलिसांनी या प्रकरणी 280 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले असून 30 साक्षीदारांची नावं निश्चित केली आहेत।